मुलांनी पतंग वगैरे उडवलेली, पण जेव्हा पतंग उडताना आपण बघतो आकाशामध्ये, तर मी वेळात पटकन चांगलं काहीतरी करायचं असतं. त्यामुळे ते मी कडक लाडू करण्याच्या भानगडीतच पडत नाही. मी मऊ लाडूच करते. तसं रोहिणीताईंबरोबर काम करायची संधी मिळाली तर मला फारच आनंद होईल, कारण आम्ही काही वर्ष खूप एकत्र काम कुठल्याही मालिका पाहिल्या नाही आहेत, पण ही मालिका मात्र तो रेग्युलरली फॉलो करतो. मला त्याच्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी नमस्कार, मी ऐश्वर्या चंदेरी. दुनियामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुला शिकवीन चांगला धडाच्याचा आपण सेटवर आहेत आणि आपल्यासोबत कविता ताई आहेत. खूप खूप स्वागत आहे ताई, कशा आहात? थँक्यू, मस्त मजेत. बरं, आता खूप ट्विस्टनी भरलेली मालिका आहे ही. खरंच आता इतकं प्रेम मिळते मालिकेला, अवॉर्डसुद्धा इतके मिळाले आहेत तुम्हाला, त्याच्यात खरंच शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. आणि इतकं सगळं प्रेम मिळतं आहे आणि आता खूप ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत. तर काय आता सध्या असं काय चालू आहे, किती ट्विस्ट येणार आहेत आणखीन पुढे, आणि आता सध्या काय चालू आहे मालिकेत? डेली सोप हे एक अशी गोष्ट असते की जिथे ट्विस्ट अँड टर्न्स फक्त एकदा येऊन चालत नाहीत, ते सतत यावे लागतात, पदोपदी यावे लागतात, तर प्रेक्षक ते पाहत राहतात. आणि आम्ही आमच्या परीने तेच देण्याचा प्रयत्न करतो आहे की सतत काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींमधून ट्विस्ट अँड टर्न्स देतो आहे. त्यामुळे प्रेक्षक आमच्या मालिकेसाठी बद्दल फार कमी जणांना माहिती आहे, तर ते बघतात प्रोमोज, आता सिरियल वगैरे बघतायत, अवॉर्ड्स इतके मिळतात, त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण की फार कमी जणांना त्यांच्याबद्दल माहिती आहे. ते जाणीवपूर्वक खरं तर आहे की आम्हाला फार मला नाही वाटतं की माझ्या मुलांनीसुद्धा फार काही ह्या क्षेत्रात म्हणण्यापेक्षा कॅमेरासमोर येऊ नये, त्यांनाही फार त्याचं काही कुतूहल नाही आहे. कारण हे जरा काय म्हणावं ग्लॅमरिक क्षेत्र आहे. बरं, आपण जेव्हा लोकांच्या समोर येतो ना, तेव्हा लोकांना आपण आपल्याबद्दल मत मांडायचं एक त्यांना अधिकार मिळतो. तो माझ्या मुलांच्या बाबतीत मला त्यांना द्यायचा नाही, किंवा माझ्या घरच्यांच्या बाबतीत द्यायचा नाही आहे. ह्या एकाच कारणामुळे आम्ही नाही आहोत. पण त्यांना ही मालिका खूप आवडते. इनफॅक्ट माझ्या नवऱ्याने आत्तापर्यंत माझ्या इतर कुठल्याही मालिका पाहिल्या नाही आहेत, पण ही मालिका मात्र तो रेग्युलरली फॉलो करतो. मला त्याच्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी सांगत असतो. आणि त्यामुळे छान वाटतं की आपल्याला घरात म्हणजे घराबाहेर ॲप्रिशिएट होतो, त्याचा आनंद असतोच, पण नेहमी घरातल्यांकडनं जेव्हा ॲप्रिसिएशन मिळतं तेव्हा जास्त आनंद असतो. आम्ही ना लहान असल्यापासून 4 दिवस सासूची सिरियल होती तेव्हापासून बघत आलं. मुलगी म्हणा, सून ते साकारले, म्हणजे तेव्हापासून सून साकारणार मुलगी असं. तर आता म्हणजे पहिल्यांदाच असं असेल सासू साकारताय, तर ती काय भावना येते की असं परत वाटतं का परत असं सुनेची भूमिका मिळावी आणि रोहिणीताईंसोबत वगैरे? हां, म्हणजे रोहिणीताईंबरोबर काम करायला निश्चितच आवडेल, पण मला जसं पर्सनलीसुद्धा आपण जिथे आहोत तिथे असण्याचा आनंद आहे. तसंच आता मालिकांमध्ये मी ज्या पद्धतीच्या भूमिका करते तो करतानाचा मला आनंद मिळतो, कारण त्या वेळेला त्या गोष्टी योग्य असतात. तसंच ह्या वेळेला ही गोष्ट योग्य आहे. अर्थात पुढे मागे कधी जाऊन तू म्हणालीस तसं रोहिणीताईंबरोबर काम करायची संधी मिळाली तर मला फारच आनंद होईल, कारण आम्ही काही वर्ष खूप एकत्र काम केलं आहे आणि खूप आनंदाने काम केलं आहे. सिनेमात काम करायला त्यांच्यासोबत सासू सून साकारायला नक्कीच आवडेल. म्हणजे ती असा सिनेमा आला तर स्वीकाराल का? म्हणजे काय, हा काय प्रश्न झाला का? एखादा चांगला सिनेमा असेल, एक कुठलीही कलाकृती असेल, सिनेमा, नाटक, सिरियल काही असेल आणि रोहिणीताई असेल तर का कोणी नाही म्हणेल? मीच का, इतर कोणी नाही म्हणणार नाही. अक्षरा अधिपतीचं आता बॉन्डिंग खूप असं वेगळं झालं असेल, त्यांच्या बॉन्डिंग कशी जुळल्यात आत्तापर्यंत, कशी जुळले दोघांसोबतची केमिस्ट्री, किती समजून घेतात ते लोक तुम्हाला आणि तुम्ही त्यांना? ऑन स्क्रीन की ऑफ स्क्रीन विचार? दोन्ही. ऑन स्क्रीन तर तुम्ही बघताच आहात काय चाललं आहे ते. ऑफ स्क्रीन म्हणाल तर एकतर नेहमी एखादी कलाकृती जेव्हा रंगते तेव्हा त्याच्यामागचं सिम्पल गोष्ट अशी असते की एकमेकांची केमिस्ट्री जुळलेली आहे. तर आमचा ऋषी असू दे किंवा शिवानी असू दे, आमचे सीन जर चांगले होत असतील, जरी मी त्या सीनमध्ये अक्षराला त्रास देते असं दाखवत असेन, किंवा मी ऋषिकेशला कसं मॅनिप्युलेट करते असं दाखवत असेन म्हणजे अधिपतीला, तरीसुद्धा ते सीन जर प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतील, याचा अर्थच असा आहे की आमची केमिस्ट्री जुळलेली आहे आणि म्हणूनच आमचे सीन्स रंगत आहेत. तर आता मकर संक्रांत आहे, तर तिळगुळ करायचा प्रयत्न केलाच असेल, तर असं कधी झालं की खूप कडक दगडासारखे? नाही, पहिला प्रयत्न जो असतो, आपण पहिल्यांदा ट्राय केलं तर कसं फसले? तसं स्मार्ट कुक आहे. मला स्वयंपाकघरात कमी वेळात पटकन चांगलं काहीतरी करायचं असतं. त्यामुळे ते मी कडक लाडू करण्याच्या भानगडीतच पडत नाही. मी मऊ लाडूच करते आणि त्यामुळे चिक्कीचा गूळ तो फसला, तो कडक झाला वगैरे अशा भानगडीत पडत नाही, कारण तेवढा वेळ माझ्याकडे नसतो. मी पहिल्यापासून जे लाडू केले तेच, एकतर मुलं लहान होती तर त्यामुळे ते मऊ लाडू करायला शिकले आणि मग तेच केले. त्यापूर्वी माझ्या सासूबाई होत्या आणि सासूबाई माझ्या उत्तम लाडू करायच्या, कडक लाडू, त्यामुळे त्यांच्या हातचे लाडू खाल्ले. त्यामुळे तसा
प्रयत्न फसला वगैरे असं काही नाही होतं. बरं आता सगळीकडे पतंग वगैरे आत्तापासूनच सुरुवात झाली आहे, तर असा कधी त्रास होतो आपण रस्त्याने किंवा आपण आपल्या इकडे जात असताना पतंगाचा मांजा वगैरे येतो असं अडकला वगैरे असं कधी झालंय? रस्त्यावरनं जाताना मांजा वगैरे अडकण्याचा काही संबंध येत नाही. एवढी काही मी रस्त्यावर चालत नाही आणि पतंग उडतात तर छान आहे, चांगली गोष्ट आहे, छान वाटतं, आनंद होतो की काही सण काही गोष्टी अजूनही तशा जपल्या जातात. सगळीकडे होत नाही तेवढा प्रकार. मला आठवत नाही माझ्या मुलांनी पतंग वगैरे उडवलेली, पण जेव्हा पतंग उडताना आपण बघतो आकाशामध्ये तर आनंद होतोच, तर त्यामुळे तो आनंद आहे. बरंच मालिका करते तर दोन्ही गोष्टी कशा सांभाळता? हे बघ, दोन्ही असो किंवा तिन्ही असो आणि संसार असो, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताना कुठल्याही गृहिणीची तारेवरची कसरत होत असते. मग ती नोकरी करणारी असो, ती ह्या क्षेत्रातली असो, काही असो, तर ते होतच असतं. तर ती तारेवरची कसरत असते. पण सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला मनापासून करायच्या असतात, तुम्हाला त्या गोष्टी करताना आनंद मिळत असतो, तेव्हा आपण त्या गोष्टी मॅनेज करतो. आता संक्रांती आहे त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? तेच बघायला मिळणार आहे की नाही? नाही, संक्रांतीचं मालिकेमध्ये तसं काही विशेष नाही आहे, पण संक्रांतीबद्दल एवढंच सांगेन, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कोणाला तिळगुळ द्यावेसे वाटतात की आता तिळगुळ घ्या आणि तो गोडच बोल बाबा, कोणाला सांगाल? कुणाला सांगू? मला असं वाटतं दुर्गीला सांगेन, तिला देईन तिळगुळाचा लाडू. बरं, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.